यशनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो, कुणाचं मन दुखेल, कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे. व्हिडिओ काही काल्पनिक असतात. एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. तुझा पदार काय ग बाई? अगं पहिला आधी ड्रायव्हर फिरायला लागला तो त्या ड्रायव्हरला माझं लय डोकं फिरलंय बघ. ही माझी लकी साडी आहे ग. माझा नवऱ्याने गिफ्ट दिली ती मजा. अगे समुद्रात भिजले ग म्हणून असं कलर दिसायला लागलाय जरा. तुला काय वाटते की नाही? अगं काय काय वाटते गोवा बीच फिरायला आणले आपल्याला. कुठं आपण बघितले सांग बाई इथं गोवा? अगं हा गोटा ड्रायव्हर नसते आपला कुठं तर तिसरीकडे आणून ठेवला बघ. कसला ड्रायव्हर ग बाई? तू बघितलीस बाई? मला तर पटलं नाही बाई. मला तर माझ्या तर नवऱ्याची आठवण येऊन राहिली बघ. अंगठी तिनंच दिली बघ. मला लई आठवण आली बाई. कधी घालायला जाईन झाली मला तर आता. मला वाटायला लागली ग बाई. तर आता मला काय कळलंच नाही बा आता. नवऱ्याला घेऊन यायचं, नवऱ्या बरोबर फिरायचं असतं, एकटं फिरायचं नसते. एवढे बी अक्कल नाही. हा गोटा आम्हाला तुम्ही अक्कल शिकवून कसं आम्ही तिघी जण काय तर मग साध्या वाटले का? आम्ही एकट्याने तिघी फिरायला लागले. फॅशन करून काय आम्हाला नेल नाही सांगू गोव्याला? पैसे काढावरती पैसे काढा, पैसा असल्याशिवाय गोवा नाही. मग सांगायचं ना पहिला. पैसे आम्ही दिले असते पैसे. आता आमच्याकडे गोवा आम्हाला दाखवला कुठला गोवा दाखवला आम्हाला. बिन पाण्याची हाशामध्ये होईल बघा घरी गेल्यानंतर. सांगायचं की आम्हाला पहिलं. आमची परिस्थिती तुम्हाला काय कळणार गोटा दादा? मी तर लय रुसले बाई. माझं तर सगळं मूड जात झालं बघ. टीचर म्हणून नेलंय आणि कुठला साईड दाखवून आणले ग बाई. तुझ्यामुळे झालं सगळं. अपशगुन पहिला तू गप शांत बसलेलीस, जरा सुद्धा मूड नव्हता तुझा आणि आता मूड आला बाई. याला घर यायला लागलं. कशाला यायचं? मला काय पटलेलं नाही. तुम्ही नवरा आलाय गोव्याला, काय मला पटले. तुम्ही काय चांगलं केलं नाही का? तुम्हाला ही सोबत नाही एवढं तर मला कळतंय. तिथं का आम्हाला सोडला सा? या तुम्हाला पुढे एक मंदिर आहे दाखवतो. त्या मंदिरामध्ये देवाला नमस्कार करा आणि घराकडे जावा. हे तुमचं कर्तव्य आहे का? चांगलं तुला पडलं बाई. आमच्या इकडे पण मंदिर आहेत की ग बाई? हे जागृत मंदिर आहे. तुम्हाला सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होती. पहिला सांगायचं. आमच्या इकडे कुठे झोपले? एवढं पैसे तर आमचं खर्च झालं नसतं का बाई मुख्यमंत्री योजनेचं. आले घर जवळ, नवरं वाट बघत असली घरात, जावा नवऱ्याच्याकडे आणि माया पापी मागे जावा. अगं बाई गोठड्यावर काय काय ग बाई? दिसायला बाई. मला वाटतंय बाई आमचं आहेत की नाही ह्यानी त्यांचं काय तर मित्र असतील असं मला शंका यायला लागले बाई. बघ तसं काय तर ते झालं माझा तर. लय नवरा चॅप्टर आहे बाई. अगं तुझा नवरा मग माझ्या बाहेर नवऱ्याला गेलं तर सांगणारच की सांगून ठेवते बाई. ते बाहेर गेलं तर पण माहिती आहे काय तुला? तुझा नवरा सत्तर आहे, माझा चल बाई नवरा आपण तर पटापट असेल. पहिला आपण घर गाठूया पहिला. माझा नवरा तर उड्या मारून कुठं उडत असेल ग बाई आता. अगं बाई आलं का काय ग आपलं घर? आलं की उतर बाई. असं ते उतर. त्या गुटू डावर पैसे बघ बाई. तुझं दे बाई पैसे, तूच दे बाई. अगं माझे पैसे तू घाल की तुला देते मी 4 दिवसांत. काय करू? तूच दे बाई पैसे, माझं नंतर देते तुला. अगं मी तुला 500 देते 2 दिवसानं. चमेले पैसे दे का तू? अगं चमेल किती चांगला पाप होतीस ग. अगं पैसे दिले बघ ना ड्रायव्हर असते. हा पायात चल ग बाई. त्याचं तोंड पण बघू नका बाई. चल. ड्रायव्हरनं कुठं नेऊन फिरून आणलं काय? काय नको आम्हाला टाटा बिटा काय नको. जावा तुम्ही. परत ड्रायव्हर करायचं ग बाई. तुला ड्रायव्हर म्हणायचं का बाई? गोवा पण दाखवून नाही काय. संध्याकाळ झाले ग बाई. आता 10 मिनिटात रात्र होती आता. रात्र होत आली बाई. माझ्या तर धनाची दारू उत्तर नसतं. आता काय करायचं म्हणजे बाई? बघ बाई मला तर लई भीती वाटायला बाई नवऱ्याचं. अगं मोगरे, आता आपली नवरं हुडकत असतील ग. मोगरे माझा नवरा तर लई वांडा बाई. अगं माझा नवरा तर चप्पलनं मारते बाई ते. सांगितला जॅकी चेनच आहे माझा नवरा तर तुला सांगायचं म्हणजे. ते तर काय काय माझा आता नवरा तर फेविकॉल लावल्यावर ते सारखं असं निश्चित फिरवतोय. कसं काय माझा कर- नवरा तर आता बघ कसं काढून मारतोय बघ. काय होय ग. काय?
काय काय ग मारते काढून पट्टा वा, पट्टा मग असं म्हण की ग बेवडा ग बाई त्यो अगं लय रॅश आहे ग माझा नवरा ते त्याचा आवाज काय ग बाई आवाज मी घाबरते बाई मी काय म्हणते माझ्या नवऱ्यानं जर विचारलं तर मी सांगते जास्वंतीच्या घडी जरा अडचण आलती म्हणून मी तिथे राहिलेले आहे. मम्मी हा मी मोगऱ्याच्या घरी चंपाची सांग हा चंपाची मी सांगू आणि तू चंपा माझ्या घरी राहिली म्हणून सांग हा, असं काय तर सांगूया आपण नवऱ्याला बाई. पाहिजे बाई मला ना. वाटाले माझा नवरा लय हुडकते ते जरा सुद्धा मला बाहेर सोडत नाही बाई ते आता माझा नवऱ्यानं का तर घरातलं विकूनच केला असणार बघ त्यानं 100%. काय करायचं बाई अगं घरातले सगळे पैसे घेऊन मी गोव्याला गेले नाही तुमच्यावर. आणि तुझं कसं बाई चमेली तुझा नवरा मला तर पहिलवान आहे बाई सारखं असं मिशा फिरून फिरून मला धारेवर धरतोय तो. चला भैया चला चला एन्जॉय केली एन्जॉय तर केली आपण आता काय घरात होतंय कुणाट चला बी. आता कसं काय काय करायचं काय जास्वंती मला तर काय सुधरणा बाई मला काय तर आता करायचं? प्रश्नच पडलाय बा आता घरामध्ये काय सांगायचं. अगं, काय करूया आपण आपल्या नवऱ्यांना सांगूया आपण आपल्या परपंचासाठी 4 पैसे मिळवायला गेलतो आपण. असं सांगूया हा, ते माझं सांगायला नवरा लागणार ऐकत नाही की. ग लय वांड आहे ग ते हो. चार पैसे कुठले वाट पैसे ऐकत नाही. कुठले अगं, माझा नवरा तर बघ तब्येतीनं असा हाय हा. तर सांगतो जॅकीचनच हा. असं काढला का नाही पट्टा म्हणते का नाही असं साप साप मारायला चालू करते बघ मला. साप मारते देव नवरा अगं साप साप असं बेल्ट हा असे वर मला वाटतं साप धरते काय मारते काय बोलणं पोड्यातच बोलते. काय नव्हतं बाई मोगरे लय चपटे बाई आता मला तर लय भ्या वाटायला बाई आता ते ढोसलाय काय काय केलाय मला त्याचीच काळजी लागली बघिना चंपा आता काय करू ग मी चंपे. अगं आणि पुढे धबधबा बघायला गेले तर पुढे काय पोलीस लोक गुन्हा बघ काढा बघितलीस काय कलर मध्ये. बघ तिकडे बघ माडच बघाले बाई मला कुठं गेलं तर मला माडच बघते बाई अगं वयस्कर माणसं तुझ्याकडे बघणार नाही तर कुणाला बघणार. अगं वयस्कर नाही जवान आणि वयस्कर ग अगं बघ त्याचं वय किती दिसतंय मला बघाले पाण्यावरनं बाई पिकलेलं काय मी कुठं दिसतंय जाईल ते. तिथं मला लय बघतात बाई काय सांगू तुला अवघड आहे बाई म्हातारे लोकं म्हणून माझा नवरा कडी घालून बसते मला आत माहितीये काय अगं, सोडत तू नाही बाहेर आहेसच तशी सुंदर मग? मोठ्या तोंडाची बघ. छान हा. हिरोनी पुरी पाहणं तू. मग आज पांढरी साडी नेसलीस वय काय विधवा तू काय होणारच काय काय तुझा नवरा बरा आहे ना. कलर मध्ये फुल्ल फुल्ल आहेत ग तू काय सांगा लागल्यास. होय. अगं हिनं पांढरी साडी नेसली मला तर आपसुकून वाटते बाई हिचा नवरा. तू काय झंपाकच दिसायला बघ लागल्यास की की ग आज. हा झंपक होणारच की मग ते आता पैसे हा? मिळाले, मी काढलं. होय. हे बघा तुमच्या बायका. तेच सांगाले ग मी तुला मी सांगाले ग मी तेच ते नाही मी काय म्हणते हा? त्याने धर्मात आगापणा करणार नाहीत ना वा. अगं बाई माझा नवरा आलाय तुला सांगायचं मी तुला माझा नवरा आलाय बाई थांबा काय करतेस. कुठं गेली होतीस तू अहो तुम्हाला काय सांगू मी हा सांगून जाता येत नाही ती- कुठं गेली होतीस तू ती चमेली आहे, चमेली हे काय करतेस हे काय केलेस अहो तुमचा राग कमी होण्यासाठी मी पावडर लावले तुमचा राग अजून कमी होणार पावडर लावल्यावर राग कमी येतोय कुठं तोंड काळा करायला गेले होतेस सांग मला अहो ते गॉगल काढा बघा मग चेहरा किती पांढरा झाले काळे दिसायला लागले तुम्ही. नाही नाही मला तर काहीतरी काळं वेर वाटायलंय तुझ्यात काय कारनामा करून आलेस तू अजून काळे वाटायला लागले तुम्हाला जास्वंदे खरं बोल तुम्हाला काळं दिसायला अजून विचारतोय तो पावडर लावून थोबडा माझ्या समोर पांढरा लागलं. धाव आता पांढरं वाटायला का अगं अहो असं का चिडालाय सा माझ्यावर तुम्ही माझं सटकलं ना खरं सांग काय तोंड काळ करून आलीस पांढरे दिसेना तुम्हाला अगं पावडर लावून पावडर लावतेस काय गा तू कुठं गेलतीस. असं बघू नका हो, मला भ्या वाटायला लागल्या. गेलं वाटतं कुठं गेलते सांग लवकर कुठं गेलते तुझा तोंड काय करायला माईला तुझ्या चला तर घरनं 1500 रुपये आल्यावर जाऊन चैनी करून आली. काय गा कुठे गेलतेस हा बाई मी लाडाची ग लाडाची
कैरी पाडाची. अहो मी तुमच्यासाठी कैरी आणली. पहिला कुठे गेलतेस सांग. हा मी कुठं नाही, जास्वंदी आणि जास्वंदी माझं कान भरली होती ना म्हणून मी गेले. मी आजपर्यंत कुठे गेले बघितलं काय तुम्ही? काळं तोंड करून आलेस. हा काळ नाही वो, फिरून फिरूनच काळा चेहरा पडलाय माझा. अगं, मोगरा तुझा मोगऱ्याचा वासच येईना झालाय. कुठे तोंड काळं करून आलीस? वास तर वेगळा जायला लागलाय तुझा. हा तुमचा माझ्यावर विश्वास नाही काय? नाही अजिबात नाही. मग कुठे चला गेलीस घरी, सांग? मग चला घरी दाखवते. काय दाखवणार तू? हा त्या दोघींच्या संग फिरायला जाऊन काय दाखवणार तुम्हाला? अहो, एवढा मोठा एवढा मोठा विश्वास म्हणते उभे. चला दाखवते. काय दाखवणार तुम्हाला? दाखव. जास्वंदे लय उड्या मारायला लागलीस तू आजकाल. अगं तुला उगच मी कोंडून घालत नव्हतो. तुला पर पुरुष बघितलेलं ना मला मुळीच आवडत नाही. काळी जायस तू माझं काळेज. त्या मोगरीमुळेच की आणि या चमेलीमुळे मला दोघं पण घेऊन गेलात मला फिरायला गोव्यात. माहितीये का, त्या समुद्रात उडी मारायला लावलीत. गाडी माझी निसटली. सांगितले आपल्याला जायचं फिरायला म्हणून. सांगा तुला मी सांगाल ते मोगरी माझा नवरा लई वांडा आहे म्हणून अगं. ऐकत नाहीस तू. तू पण. अगं अर्धा शेड घातला तुझा नवरा, कशाला काय वरती सोडून नवऱ्याला? तुझा नवरा बघ. अगं माझा नवरा दिसतोय बारीक तुला भीती वाटते तुझ्या नवऱ्याला बघ. जॅकी चॅन सारखा सप्पा मारते बस बाई तू बघ माझा नवरा कसं पहिलवान आहे. कोणीकडे पहिलवान दिसायलाय ग. मग माझा नवरा बघ कसं पहिलवान आहे. त्याचं काय नुसता निषेध आहे बाई. बघ ते तुझं गिड्ड गिड्ड करून घेतलीस तू नवऱ्याला बाई. माझा नवरा बघ कसा आहे, धाडसी उंच आहे. माझा नवरा तर कसा यंग दिसते बघा. तिघीत जॅकी चॅन आहे, जॅकी चॅन. अगं ए मोगरा जॅकी चॅन आहे. हे जास्वंदी तुझ्या नवऱ्याला सांगून ठेव माझ्याशी काही बोलायचं नाही म्हणून. मोगरा वहिनी अजून प्रेमाने बोलतोय. हाय जॅकी चॅनच आहे. भाऊजी तुम्हाला माझं बोलायचं काही संबंध येत नाही. हा सांगते तुम्हाला. अगे भवाने कोणाला गिड्डा म्हणाल्यास का तू? तुला उड्या मार मार मारते मी माझ्या बायकोला. काय समजलीस काय? झेंडू भवानी म्हण नकोस माझ्या बायकोला. हा तुझ्या बायकोला सटवी आहे. हा सटवी तुझी बायको. अगं काय नाही, माझ्या तुझी बायकोला बायको. भवानी म्हटलीस का नाही? अगं तुला आपली झेंडा म्हणतं की गोष्टी काय माझ्या आणि नवऱ्याचं सगळी नाव झेंडा खड्ड्यात आहे ना? गेली. काय लक्षात ठेव. गा दोघे जण माझ्या बायकोला नाव ठेवता सवय का? अरे बायकांना कुठं धरायचं काय तुला काय हाय का नाही अक्कल? कुठं धरू सांग मग. अरे म्हणजे काय तू इथं धरायला आलायस बायकांना? अरे आपल्या बायका कुठं गेल्या होत्या ते आपण हुडकायला आलोय. ह्या उचापत्या करायला धरायला आलो नाही आपण हिथं तिथं. सांगा तुझ्या बघ तुझा नवरा नवऱ्याला. किती नालायक आहे बाई. जरा तर काय अक्कल आहे का तुझ्या नवऱ्याला? अगं नालायक कुठला म्हणतेस? बोलायची काय पद्धत आहे का अगं तुला? माझा नवरा नालायक नाही ग. ए, शांत बसा. नालायक आहे ग. आणि हे नवरं आम्हाला तर सोडा की मोकळ्या. तुमच्या बरोबर आम्ही पण लोणच्या का फिरायला लागलो इथं टॅव 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 करत. अरे, तुमच्यामुळेच आमच्या बायका गायब झाल्या होत्या. होय बघा अहो त्यांच्यामुळेच आम्ही बिघडले बघा. अरे तुमच्या ह्या बायका आणि या नवऱ्यामुळे आहे की नाही आमची जिंदगी बरबाद झाल्या का झाले. एक तर फॉर्म भरून म्हणून हात आमच्या सालटे गेली. ह्यांचं फॉर्म भरलं म्हणून हिने आमच्याकडे येतात आणि म्हणतात आमच्या बायका कुठे गेल्या म्हणून. अरे आणि काय रे मग अशी काय म्हटलंस तू? काय म्हटलं? आमच्या बायका कुठं पळवल्या ह्या काय तुमच्या बायका? अरे अरे तुमच्यामुळे तर आमच्या बायका गेल्या. ह्यानेच आम्हाला आहे की नाही पळून लावून दिल्यात. म्हणजे गोवा फिरून या हे ते सगळं असं चेंजिंग करून ह्यांनी दोघं शिकवल्यात. राजेश खन्ना आणि बारक्या बायकांना असं शिकवताय? आणि माझ्याकडे भाऊजी माझ्याकडे बघून हा जितेंद्र ना असं नाचायचा बघा जरा बघून बघून. आणि राजेश खन्ना हे गाणं म्हणायचं बाई. अरे बघितलंस बहिणच म्हणजे काय चांगलं करावं तरी आमच्या फॉर्म रिजेक्ट कर म्हणून. ह्या लाडक्या बहिणी नाहीत, या वांड बहिणी आहेत. रिजेक्ट काय करताय तुम्ही? सरकारकडून मंजूर झालेला आहे. तुम्ही कोण? आंडू पांडू चला रे. आमच्या पाठीमागे धनी आहेत धनी. जाऊया पोलीस. आमचं मिटल्याशिवाय इथून हलायचं नाही तर पाय तोडून हातात घेऊन तुमच्या दोघांच्या. आवाज करायचा नाही जाता. गोमान थांबायचं. माझी बायको माझा नवरा कसा शांत आहे बघ. तुमच्यामुळेच या बायका गायब झाल्या होत्या. एवढं लक्षात ठेवा. चालायचं नाहीत ना. काय बाय शिकवताय? अरे तुम्हाला काय हाय काय नाही लाज लज्जा बाईची इज्जत कशी करावी काय? बाहेरच्या बायकांना असं शिकवताय?
बरं ते मिटवून घ्या मोगरावर नजर आहे ते लव- आता गावले ना तुमच्या बायका आता मग घ्या मिटवून घ्या नाही हलत नाही हालायचं नाही मिटवा मिटवा जास्वंदे मी तुला का कडी घालून जात होतो आतमध्ये कोंडून? अगं लोकांच्या नजरा खूप वाईट आहेत आणि या तिघीत ना तू अप्सरा दिसतेस ग, अप्सरा. काय म्हणून तुला मी बाहेर सोडत नाही. म्हणून आहे ही मोठ्या तोंडाची. मोगरा वहिनी जाते कसं लई गुंफतो. मग जाणारच की ए कशी बी असू दे ती माझी बायको आहे. आ? जरा बोट लांब ना भाऊजी, लय पुढे यायला लागलाय तुमचा बोट. मोगरे मोगरा वहिनी जास्त बोलायचं नाही तुम्ही. हा मी संशय माझ्या करत नाही. बायकोचं कौतुक करतोय. हा. कशी अप्सरावानी घडवल्या देवानं त्याला. तू काय ग मागून पुढून आता बोलायला लावू नको मला. माझ्या मोगऱ्याचा अपमान करतोस तू. लाकात एक आहे माझी मोगरा, माहितीये तुला? माझ्या मोगऱ्याचा अपमान करतोय. माझी मोगरा जाईल तिकडं सुगंध पसरवते, माहितीये का तुला? कुठं सोडत नाही. हे दोघींनी माझ्या मोगऱ्याला बाद करून टाकलं. अरे वास कुठं सोडून आली राहू दे. कळणार आलंय तुझी मला. बायको लकात आहे का ना तर हा. माझी करडत आहे, अब्जोत आहे, माझं काळीज आहे. अप्सरा अप्सरा आहे माझी बायको. बघ बघ माझी मोगरा कशी दिसते. बघा लागलं सही लगेच. अहो तुम्ही बघायला जास्वंदी मनात काळे बेर आणू नकोस. अगं तूच माझं काळीज आहेस ग. अशा गोऱ्या गुमट्या महिन्यात ना 10 वेळा ब्युटी पार्लरला जाऊन गोरा कलर आणतात. तशी तू कसं नॅचरल आहेस ग. माझं काळीज आहेस, काळीज. अरे लाखो असू दे, करोडो मध्ये असू दे, नाही तर अर्को मध्ये असू दे, माझी बघ कशी पीटी आहे पीटी. आणि बघ आब्रू बी करून आले. बघ बघ अब्रू बी काढून आलोय मी ना. बघ कशी दिसते. केवळ तुझी पेटी कुठं हत्ती आणि कुठं अगरबत्ती. अगं तुम्ही दोघी ना पार्लर मध्ये काय म्हणाला? अगं मी तुला हत्ती बी म्हटलं तरी तू कनी माझ्यासाठी अप्सरा आहेस ग. अप्सरा हत्ती हत्ती. अगं ह्या दोघी पार्लर मध्ये अगं, जाऊन ना हत्तीपेक्षा कनी नखरे करून करून मसमसकी नाही. जगाला देखावा दाखवतात. तू अगं साधी तोंडाला पावडर बी लावलीस तर माझ्या समोर लावतेस तू. अगं माझ्यासाठी तू अप्सरा आहेस ग, अप्सरा. चला आता आपापल्या घरला जाऊया आपण. काय रे? हा? चला. मला आणि होय, काय भाऊजी. करणार तुम्ही? नाही ग जास्वंदे तू चल ग. खूप मोगरे. दिवसानं आलीस. चल तू घरी चल. चला धनी, चला आणि ते आपल्या नव्हे, आपल्या घरी जाऊया आता. ती दोघं कुठं गेलीत? ती कुठे होय, दिसणार? आता तरी हा, बोलते. अगं जितेंद्र आणि राजस्थान काय की, तुम्ही जाते. आणि हे बघा आता जे झालं ते झालं. आता जावं तुमच्या घरला. इथे काय रस्त्यावर तमाशा लावलाय? ए तम्माच्या म्हण नकोस. आमच्या बायका आम्हाला गाठ पडल्या. त्यांनीच आम्हाला हे केलं ते आमच्यामुळे झाले. हा? तुमच्यामुळे झाले. आणि जाऊन दिलं पैसे देऊन. मारा या, मुर्दा बसून आहे. मारा या, मारा. अरे काय करायला ये? अडू पाड्या. अगं मोगऱ्याची साडी निसटायला बघ. अगं याला मारणच घ्या. अगं याला मारणच घ्या. कुठे गेला ह्यो? आयो रे मा.